महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टच्या आवाहनावर आज देशभरातील केमिस्ट आणि ड्रगिस्टनी एकदिवसीय सांकेतिक बंद आंदोलन पुकारले। अवैध आणि अनियंत्रित ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात तसेच जन आरोग्य आणि लाखो लहान केमिस्टच्या अस्तित्वाशी संबंधित मुद्द्यांवर हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला जिल्ह्यातील केमिस्ट आणि ड्रगिस्ट समुदायाचा मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेक औषध दुकाने बंद ठेवण्यात आली। आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे प्रशासनामार्फत निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात अवैध ऑनलाईन औषध विक्री, डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्री आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या सवलतींमुळे लहान केमिस्ट व्यावसायिकांवर होत असलेल्या परिणामाचा मुद्दा मांडण्यात आला। तसेच GSR 817E आणि GSR 220E हे नियम तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। औषधे ही सामान्य वस्तू नसून त्यांच्या विक्रीवर योग्य नियंत्रण आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। ऑनलाईन शासनाने बंद करावा, जो की ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या 1940 आणि रूल 1945 याच्यामध्ये कुठेही ते कायद्यात तरतूद नसतानाही आज ऑनलाईनमध्ये सर्रास विक्री होते। त्याला आमचा विरोध आहे आणि त्यामधून आपल्याला सामाजिक दृष्ट्या जे बघितलं तर नवीन पिढी बर्बाद होईल अशी औषधी सुद्धा विकल्या जातात आणि काही स्पुरियस ड्रग्स सुद्धा विकण्याचे याच्यामध्ये जास्त चान्सेस आहेत की आम्हाला जो कंपनीनं किंवा गव्हर्नमेंटनं DPCOनं जो रेट ठरवून दिलेला आहे 8% आणि 16% DPCO मध्ये आणि अनियंत्रित ड्रग मध्ये 10% होलसेलरला, 20% रिटेलरला, असं मर्यादित आम्हाला एक मार्जिन ठरवून दिल्यानंतर सुद्धा हे 30-40%, 50% डिस्काउंटचा लालच कुठून देतात। त्याच्यामुळे आमचं हे म्हणणं आहे की याच्यामध्ये स्पुरियस ड्रग विकण्याचे जास्त चान्सेस आहे आणि तिथून पेशंटला, जनतेला हे घातक ठरू शकतं। त्यामुळे आम्ही ऑनलाईनला विरोध करतोय आणि शासनाने आमच्या या प्रमुख मागण्याकडे दुर्लक्ष करू नये, आमच्या मागण्या मान्य कराव्यात। अन्यथा आजचा जो बंद आहे 1 दिवसाचा असेल, पण याच्या पुढचा बंद हा बेमुदत असेल असं आम्ही इथं ठामपणे सांगतो। ओके, ऑनलाईन जे आहे किती वर्षापासून चालू आहे, तुम्ही आता यामध्ये मी सांगितलं तुम्हाला ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट मध्ये ऑनलाईनला कुठेही परवानगी नाही, पण पेंडेमिक मध्ये, कोविड मध्ये तात्पुरतं एक रेझोल्युशन पास केलं होतं ज्यामध्ये रिटेलर जो केमिस्ट आहे आमचा हा घरपोच औषधी त्यावेळेस देऊ शकत होता, पण शासनानं तो कायदा रद्द न केल्यामुळे त्याचा अनइथिकल फायदा घेऊन, इलिगल फायदा घेऊन ऑनलाईनचे सर्रासपणे ड्रग विक्री केल्या जातात। ऑनलाईनचे ज्या काही कंपन्या आहेत ह्या कुठल्याही स्टोरेज कंडिशन, तिथे फार्मासिस्ट नसतो किंवा इथे डोस कसे घेण्यात यावे या संबंधित कुठेही तरतूद नाहीये। आज AIच्या माध्यमातून प्रिस्क्रिप्शन जे आहेत डॉक्टरचे AIच्या माध्यमातून सर्रास डुप्लिकेट प्रिस्क्रिप्शन सुद्धा बाहेर येऊ शकतात, ज्याच्यामुळे जनतेची फसवणूक होऊ शकते। हे सगळ्या गोष्टी निदर्शनास आणून देण्याच्या आमच्या संघटनेने वारंवार सरकारपुढे प्रयत्न केला, निवेदनं दिली, पण कुठेही दाद न मिळाल्यामुळे आज हा बंदचा पवित्रा आम्हाला घ्यावा लागला। या देशात पारंपरिक जे बिझनेस करणारे लोक आहेत त्यांना संपवण्याचा घाटच चालू आहे सरकारचा। म्हणजे जे पारंपरिक पहिल्यापासून बिझनेस करतात त्यांना काही सुविधा द्यायच्या नाही, त्यांना सगळे कायदे लावायचे। आमच्या केमिस्ट अँड ड्रगिस्टच्या बाबतीत FDA चे खूप कडक कायदे आणि ते आमच्या दुकानदाराला, आमच्या केमिस्टला ते कायदे लागू करायचे आणि ह्या लोकांना मोकळं रान करून द्यायचं हेच सरकारने ठरवलं। म्हणजे सरकारने या देशातली ही पारंपरिक जी चैन पद्धती आहे, जी जुने व्यवसाय करणारे यांना संपवण्याचा घाट या ठिकाणी घातलाय आणि ज्याप्रमाणे आमच्या ऑल इंडिया ऑनलाईन त्यांना मोठ्या करायचं कामच आहे ना। आणि यात ते आता चैन शॉप्या आल्या, त्यांचे जे मोठमोठे आउटलेट या शहरात होत आहे किंवा देशात होत आहेत, त्यातून एक बल्क काहीतरी आता द्यायचं लोकांना, बल्क परचेस करतात, काहीतरी डिस्काउंट फॉरवर्ड करतात आणि त्याच्यातून छोटे रिटेलर या ठिकाणचे संपून टाकायचा आणि या ठिकाणचा व्यवसाय संपुष्टात आणायचा आणि सगळा कारभार या मेडिसिनचा आपल्या हातात घ्यायचा। हाच घाट या मोठ्या लोकांचा, कॉर्पोरेट लोकांचा या ठिकाणी आहे आणि सरकारही त्यांना मदत करते। याच्यात विशेष म्हणजे हे की सरकार ऑनलाईनवर कुठंच त्याची नियंत्रण ठेवत नाहीये सरकारचं। आणि म्हणून आमच्या ऑल इंडियाचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ अप्पा शिंदेने जे सांगितलं, तर आजच्या बंदनी सरकारने आम्हाला दाद दिली तर ठीक, नसतं येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण बेमुदत बंद करू आणि या देशातल्या पूर्ण 12 लाख केमिस्ट ड्रगिस्ट संघटनेच्या चाव्या
आम्ही सरकारकडे सुपूर्द करू. याच्यानंतर सरकार जाणे आणि सरकारची कामं जाणे. फार्मसीचे हजारो विद्यार्थी याच्यामध्ये मी अजून एक नमूद करू इच्छितो. काय म्हणताय? त्याच्यामध्ये बेरोजगार जे फार्मसीचे विद्यार्थी आहेत हा. तर असाच पत्कार झाला तर त्यांचं भवितव्य अंधारात आहे. बिलकुल बिलकुल. आज एकीकडे फार्मसी कॉलेजला सर्रासपणे परवानगी देत आहे आणि दुसरीकडे त्यांना बेरोजगार करते सरकार. मी आपल्या माध्यमातून इथे सांगू इच्छितो की ऑनलाईनचा बिझनेस करणारी लोक फक्त शहरी भागात आणि जिथे बल्क बिझनेस मिळतो, इलिगल बिझनेस मिळतो, तिथंच हे काम करतात. आमचा केमिस्ट जिथं 500 ते 1000 लोकसंख्या वाडी वस्ता गावं असतील तिथे सर्व्हिस देतो. अहोरात्र 24 तास तो सेवा देतो. तो स्वतःची बाईक असेल, गाडी असेल, एसटी महामंडळाच्या बसमध्ये शहराच्या ठिकाणी औषधी घेऊन तिथं सर्व्हिस देतो. याचा सरकारनं गांभीर्याने विचार करावा, जेणेकरून बेरोजगार आज आमचा 12 ते 13 लाख केमिस्ट आहे आणि त्या केमिस्टच्या मागे भरपूर काही परिवार आहे. आमच्याकडे काम करणारी मंडळी आहे, त्यांचाही परिवार आहे. यांचा सगळा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो. सरकारने याच्याकडेही दुर्लक्ष करू नये अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो. याच्यामध्ये आणि चेन्नई उच्च न्यायालयाने या बाबतीत ऑनलाईनच्या विरोधात निर्णय दिलेला आहे. पण केंद्र शासन या निर्णयावर कुठलीही अंमलबजावणी करण्यास तयार नाही आणि केंद्र शासन दिल्ली उच्च न्यायालय आणि चेन्नई उच्च न्यायालयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टातही गेलेली नाही. ऑनलाईनला सर्वच औषधी जी विकसित सेवा देता येत नाही ती मिळत असल्यामुळे ही नवीन जी पिढी आहे ती सुद्धा नशेच्या आहारी जात आहे. याची सरकारने दखल घ्यावी. तर नवीन पिढी ही नश झाली तर उद्या काय त्याच्यापुढे प्रश्न उभा राहील. सरकारने हे करावं, याच्यावर हे करावं आणि चेक करावी. कारण असं लक्षात येतं की नवीन पिढी आहे ती नशेच्या आहारी जाते आणि ती ऑनलाईन मुळे. आम्ही रिटेलर कुठल्याही अशा प्रकारच्या प्रिस्क्रिप्शन देत नाही, कुठली टॅबलेट, पण ऑनलाईनला काही मिळतं आणि त्यामुळे नवीन पिढीचा तरी ह्या सरकारने विचार करावा.